पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनाची धार एवढी जबरदस्त चालू आहे का आदिवासी विकास मंत्र्याचा राजीनामा असेल, 5 ऑगस्टचा JR असेल, 12,500 विशेष पदभरतीबद्दल आंदोलन सुरू आहे. गडचिरोलीमध्ये ज्या जपतलाईमध्ये विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला सापाने, त्या संदर्भात आंदोलन चालू आहे. मर्सी संदर्भात आंदोलन चालू आहे. मोठ्या प्रमाणात जनआक्रोश निर्माण झाला. परंतु एखाद्या विशिष्ट ठिकाणी जिथे आंदोलन सुरू आहे, सामाजिक संघटना किंवा सामाजिक कार्यकर्ते जर गेले तर ते आदिवासी संघटनेला असे म्हणतात का तुमचं काम नाही, तुम्ही इथं आम्हाला नको. म्हणजे अशा विविध पद्धतीचा अपमान करून ते त्यांचा म्हणजे त्यांना हाकलून देण्याचं काम ते आंदोलनमधून सुरू आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. आणि काही माहितीतून असं समजलं का आदिवासी विकास मंत्र्याचे काही फितूर लोकांनी त्या आंदोलनामध्ये घुसून आदिवासी विद्यार्थ्यांना जे नेतृत्व करत आहे, जे कमिटी तयार केली, त्या कमिटीला पोचण्याचं काम आणि काही रसद पुरवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे आंदोलनाची दिशा आणि रूपरेषा बदललेली आहे. ज्या ठिकाणी आदिवासीला न्याय मिळाला पाहिजे, समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा या विद्यार्थ्यांकडून केली जाते. परंतु जे भरकटलेले विद्यार्थी आहे, जे भरकटलेले विद्यार्थी जे नेतृत्व करत आहे, त्यांना बोलायची तमीज नाही. पत्रकार बांधवांनासुद्धा ते वेगळ्या पद्धतीनं बोलतात. अशा आमच्या कानावर आलं आणि आम्ही प्रत्यक्षात गेलो असता आम्हालासुद्धा त्यांच्या कोर कमिटीकडून असं सांगायचं का तुमची इथं गरज नाही आहे, आम्ही आमचं पाहून घेऊ. म्हणजे कुठंतरी समाजाचं विघटन करणे, समाजासोबत लापरवाहीसारखं वागणे, विद्यार्थ्याचं नुकसान करणे, गरीब विद्यार्थ्याचं नुकसान करणे, याच्यामुळे हे आंदोलन जे आहे ते आदिवासी विकास मंत्र्यांनी कब्जा केलेला आहे. त्या आंदोलनामध्ये ABVPचे 2-3 कार्यकर्ते आहे जे त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये असतात आणि काही त्या विद्यार्थ्याचं त्यांच्यावर वजन असल्यामुळे, कारण की बिना प्रलोभन दिल्याचं, काहीतरी पाकिट दिल्याशिवाय विद्यार्थी असे वागू शकत नाही. आणि खरोखर विद्यार्थ्यांसोबत अन्याय झालेला आहे. अन्यायकारक विद्यार्थी बिचारे वाट पाहता का आमचं नेतृत्व कोण करेल. पण यांनी कब्जा केल्यामुळे आदिवासी सामाजिक संघटना, आदिवासी कार्यकर्ते आणि ज्या समविचारी संघटना असतील तिथं जाण्यास हरकत करत आहे का आम्ही कसं जावं, कारण की तिथं अपमान होत आहे. त्यामुळे या आंदोलनाची दिशा आणि रूपरेषा बदललेली आहे आणि याचा सगळं आंदोलन उद्ध्वस्त करण्याचं काम इथल्या काही पाकिटमार लोकांनी, आदिवासीचं काही विद्यार्थी जे आता आलेले आहेत, जे त्यांना कोणी ओळखत नाही, ते नेतृत्व करत असल्यामुळे या आमच्या येणाऱ्या पिढीचं भविष्याचं नुकसान होत आहे.